नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे कटलेट्स। त्यासाठी मी 1 वाटी पोहे छान असे भिजवून घेतलेले आहेत आणि बटाटा हा उकडून घेतलेला आहे। त्यामध्ये 2 बटाटे घातलेले उकडलेले आणि ते आपण हाताच्या साहाय्याने असं मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं की आपण यामध्ये बारीक कट करून चिरून घेतलेला असा कांदा टाकायचा आहे। 2 कांदे त्यासाठी मी घेतले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि नंतर 1 ढोबळी मिरची घेतलेली ते त्यामधल्या बिया आपण काढून टाकायचे आहे ते आणि अर्धी काकडी चिरून घेतलेले बारीक कट करून घेतलेले आणि वाटाणे जर असतील तर तुम्ही तेही घालू शकता। तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्या तुम्ही घालू शकता, जेणेकरून की मुलांच्या पोटात सर्व भाज्या जातील। यामुळे मुलं कसे रोज भाज्या वगैरे खात नाहीत, जास्त करून लहान मुलं असतील तर या निमित्ताने भाज्या पण खाऊन होतील आणि पौष्टिक असा नाश्ताही होऊन जाईल। तुम्ही टिफिनलाही हे देऊ शकता। तर आता हे माझ्याकडून भांडंही छोटं झालं होतं, त्यामुळे मी भांडं चेंज करून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये हळद, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तिखट टाकलेलं आहे आणि गोडा मसालाही टाकलेला आहे। आता आपण हाताच्या साहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला जो आपण टाकलेला आहे तो सर्व व्यवस्थित सर्व पिठाला लागेल। आणि यामध्ये अर्धा चमचा अगदी आपण टोमॅटो सॉस घातला आहे, त्याने काय होईल तर मस्त असं आंबट गोड अशी चव छान असं लागेल। तर आता तोही आपण छान असं मिक्स करून घ्यायचा आहे, जो टोमॅटो सॉस टाकला होता। आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, जिरं पुढेही टाकू शकता तुम्ही। यामध्ये कसुरी मेथी टाकलेली आहे आपण आणि नंतर आपण यामध्ये 2 चमचे असे कॉर्नफ्लॉवर टाकतोय। कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर मी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ते, जेणेकरून आपल्या कटलेटला छान असे बाइंडिंग येईल। आणि आपण असे जसे आपण बटाटे वड्याला करतो की नाही तसे अगदी छोटे छोटे असे वडे करून घ्यायचे आहे ते। आणि आता या कटलेटसाठी लागणार आहे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे, 2 चमचे घेतलेले मी, त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे आपलं तयार झालेलं आहे कटलेटसाठी जे मिश्रण लागणार आहे ते पण। आणि इथं आपण टोस्टचा चुरा घेतलेला आहे, तुम्ही ब्रेडचाही घेऊ शकता। तर माझ्याकडे ब्रेड नव्हता म्हणून मी टोस्टचा पण चुरा घेतलेला, तो पण चालू शकतो याच्यासाठी। आता आपण जे वडे कटलेट्स बनवून घेतले होते ते आता कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणातून आपण डुबवून घ्यायचे आहे ते आणि जो टोस्टचा चुरा जो होता त्यामध्ये आपण छान असं सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि नंतर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम, ते छान गरम झाले की आपण त्यामध्ये हे कटलेट्स सोडायचे आहे ते। आणि कटलेट्स टाकले की लगेच ते उलटे पालटे करायचे नाही, ते याला 2 मिनटं छान असे तळून घ्यायचे आहे ते, जे आपण बाजूने टाकलेले आहे त्या बाजूनेच। तुम्ही जर लगेच उलटायला जाल तर ते जास्त असे पटकन उलटले जातील, ज्यामुळे ते खालची बाजू जी आहे ती अशी नरमच पडेल, कडक होणार नाही। आणि यामुळे काय होईल तर आपले हे कटलेट आहे ते छान असे क्रंची बनतील, क्रिस्पी बनतील। तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे। मिडियम गॅसवरती तळायचे आहे ते, जेणेकरून ते आतमध्ये पण असं व्यवस्थित असं तळलं जाईल। नाहीतर हाय गॅसवर जर तुम्ही तळायला गेला तर फक्त कलर येईल, आतमधून ते कच्चेच राहतील। तर त्यासाठी आपण मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण सर्व असे कटलेट हे तळून घेत आहोत। मस्त असे छान असे एकदम मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहे। अगदी याच पद्धतीने आपण सर्व कटलेट हे तळून घेत आहोत। आणि कटलेटची तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटली तुम्ही तेही मला नक्की सांगा। तुम्ही हे टोमॅटो सॉस सोबत हे खाऊ शकता। अगदी मस्त असे झालेले आहेत आपले कटलेट्स। तर आपल्या अन्नपूर्णा किचनला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा। धन्यवाद।